पण महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांचं हे पहिलं प्रकरण नाहीये। याआधीही असे प्रकार मुंबईत घडलेत। रिक्षावाल्यांची मुजोरी आणि फसवणुकीला महिला बळी पडतायत। त्यामुळे महिलांनो सावधान व्हा, कारण तिरक्या नजरेनं तुमचीही वाट बघतोय रिक्षावाला। मुंबईत रिक्षावाल्यांची दहशत, महिलांनाच केलं जातंय लक्ष्य। हॉलंडच्या मुलीवर ही सामूहिक बलात्काराचा प्रयत्न। बलात्कारानंतर मुलीला आरेच्या जंगलात सोडलं। मुंबईतील आरे कॉलनी परिसरात याआधीही खळबळजनक घटना घडल्या आहेत। गेल्या वर्षी अंधाराचा फायदा घेत हॉलंड इथल्या युवतीचा बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। पूर्ण देशाला लाजेनं मान खाली घालणारी ही घटना 26 डिसेंबरच्या रात्री घडली होती। ही युवती मीरा रोडहून मुलुंडला आपल्या एका मित्राकडे रिक्षाने चालली होती। सामसूम रस्ता बघून रिक्षावाला आणि त्याच्या साथीदारांना मिळून या युवतीवर बलात्कार करून तिला लुबाडून तिथून पसार झाले। तिला तिथले स्थानिक रहिवासी पोलीस ठाण्यात घेऊन गेले। तिच्या तक्रारीवरून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली। माणुसकीला काळीमा फासणारी घटना, मतिमंद मुलीवर बलात्कार, रिक्षातून नेलं पळवून, चालत्या रिक्षात सामूहिक बलात्कार। कधी ना कधी तुम्ही चालत्या गाडीत सामूहिक बलात्काराच्या घटना दिल्लीत घडलेल्या ऐकल्या असाल। मात्र आम्ही तुम्हाला ज्या घटनेबद्दल सांगणार आहोत ते तुमच्या काळजाचा थरकाप उडवणारा आहे। यावेळेस सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे मुंबईत, ते सुद्धा एका मतिमंद मुलीवर। गेल्या वर्षी चेंबूर इथल्या 22 वर्षाच्या मतिमंद मुलीला रिक्षातून पळवून नेऊन तिच्यावर चालत्या रिक्षात सामूहिक बलात्कार करण्यात आला। ही रिक्षा मुंबईच्या रस्त्यावर भरधाव जात होती आणि त्यात या मुलीवर बलात्कार होत होता। तिघजण असलेल्या हैवानांनी तिचं तिच्या घराजवळून अपहरण केलं। त्यानंतर तिच्यावर चालत्या रिक्षात बलात्कार करण्यात आला। त्यानंतर तिला या आरोपींनी चुनाभट्टी परिसरात तडफडत सोडून दिलं। पोलिसांचा बेजबाबदारपणा, कंट्रोल रूमचा नंबर बिनकामाचा, पोलिसांकडून मदतीची अपेक्षा फोल, अखेरपर्यंत मदत मिळाली नाही। वास्तव आहे, या घटनांमुळे महिला स्वतःला असुरक्षित समजू लागल्या आहेत। ज्या प्रकारे कुर्ला टर्मिनसहून अंधेरीला जाण्यास निघालेल्या मॉडेलवर घडलेली घटना घडलीच नसती जर का पोलिसांनी वेळेत तिला मदत केली असती। या मॉडेलने 100 नंबरवर फोन केला असता तिचा कोणीच फोन उचलला नाही। मात्र हे काही पहिलंच प्रकरण नाहीये। याआधीही अंधेरीच्या वर्सोवा परिसरात एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली। या घटनेनंतर शेजारी आणि मृत वृद्धेच्या घरातलेही 100 नंबरवर फोन करत राहिले, मात्र त्यांचाही फोन कोणीच उचलला नाही। यावरून एकच प्रश्न उभा राहतोय की हा 100 नंबर फक्त दिखाव्यासाठीच आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9।